हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आपल्या रेस्टॉरंट स्पेशल मेनू कार्ड सिरीजमध्ये आज मी तुम्हाला परत चायनीज रेसिपीज करून दाखवणार आहे. खरं तर फक्त 2 रेसिपीजनी काहीच होत नाही. चायनीज रेसिपीजचा जो साठा आहे ना तो अवाढव्य आहे आणि त्याच्यामध्ये 2 एपिसोड्समध्ये सुद्धा कंप्लीट होणार नाही आहे. पण त्यातल्यात मी तुमचं जेवढं काही माझ्याकडनं म्हणजे आमच्या किचनकडनं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला नवीन नवीन पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या मेनू कार्ड स्पेशल सिरीजमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही मेनू कार्ड उघडल्यानंतर जे काही नेहमी आपल्याला आवडणारे जे पदार्थ असतात ते पदार्थ घरच्या घरी कसे बनवायचे हा आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण मला नेहमी लोक असे विचारतात की का हो तुम्हाला तेच कुकिंग करून त्याच किचनमध्ये काम करून कंटाळा येत नाही का? म्हणजे एवढं सगळं जेवण पाहिल्यानंतर परत जेवावं असं वाटतं का तुम्हाला? तर माझं फक्त एकच म्हणणं असतं की तुम्ही कुठल्याही किचन रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये गेलात तर जरा एकदा किचनमध्ये डोकावून बघा. तिथल्या मॅनेजरला किंवा शेफला सांगा की मला किचन बघायचं आहे. आय एम शुअर ते तुम्हाला एनकरेज करतील आणि किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आतमध्ये किती ॲक्शन असते आणि किती मजा असते. मजा एवढ्यासाठी असते कारण वेगवेगळे पदार्थ तिथे बनत असतात. वेगवेगळे लोक आपापल्या कामात गुंतलेले असतात तरीसुद्धा म्युझिक चालू असतं. आम्ही आमचे जोक्स क्रॅक करत असतो. काही ना काहीतरी पदार्थांवरनं कशावरनं तरी काहीतरी एक असा विषय निघत असतो आणि आतमध्ये आमची त्याच्यावरती धमाल मस्ती चालू असते. कोणाची ऑर्डर, काय ऑर्डर आहे, कशी ऑर्डर आहे ह्याच्यावरती सुद्धा आमची बरीच वाचावाची चालू असते. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एक मात्र नक्की आहे की जे काही जेवण बाहेर येतं ते खूप अप्रतिम असतं आणि आम्हाला ते कधी कळतच नाही की अरे आम्ही हे जेवण कधी बनवलं आणि ते लोकांनी कधी खाल्लं. पण जेवणानंतर जेव्हा आम्ही रेस्टॉरंटमध्ये येतो आणि बघतो तेव्हा मात्र जाणवतं की लोक असे मस्तपैकी निवांतपणे जेवत आहेत आणि ती खरी आमची पावती असते. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या घरच्या किचनमध्ये तुमचे काही मंडळी जर का येत नसतील तर त्यांना खेचून तुमच्या किचनमध्ये घेऊन या आणि त्यांना दाखवा की या सगळ्या फ्लेवर्सच्या जे काय म्युझिक चालू असतं ना, फ्लेवर्सचं म्युझिक ते खरोखरच मस्त असतं. कारण कुकिंग इज नॉट ओन्ली आर्ट, इट्स नॉट ओन्ली सायन्स बट इट इज स्किल आणि इट इज अन अप्रतिम म्हणजे एक ती बेस्ट भेट किंवा नेचरनी दिलेली एक अप्रतिम अशी संस्कृती आहे आणि आपण ती जोपासतो आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. मी जास्त बडबड करत नाही कारण माझा तिकडनं तो वॉक आहे तो मला बोलवतोय बॉस काम लवकर ये, आपल्याला आज पदार्थ बनवायचा आहे. सो सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. पहिल्या रेसिपीचं नाव आहे प्रॉन्स सॉल्ट अँड पेपर. आणि ही जी रेसिपी आहे किंवा ही डिश आहे ती जगभर प्रसिद्ध आहे. फक्त भारतातच नाही तर चायनामध्ये आणि फार ईस्टर्न कंट्रीजमध्ये USA, युरोप सगळीकडे ही पॉप्युलर आहे कारण ही डिशच तशी एकदम क्लास आहे. पण आपल्याकडे मात्र ती थोड्याशा वेगळ्या रूपात बनते कारण आपण त्याच्यामध्ये अजून म्हणजे एक थोडंसं इंडियन टच देतो. पण काही त्यांनी फारसा फरक पडत नाही. खरं तर ही डिश खूप टेस्टी लागते एवढं मात्र नक्की. आणि ही टेस्टी डिश आज तुम्ही तुमच्या घरच्या घरी अगदी सहजपणे बनवू शकाल. सुरुवात करूया. आधी त्याकरता साहित्य काय घेतलं आहे ते पाहून घेऊ. प्रॉन्स सॉल्ट अँड पेपरसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे प्रॉन्स, नंतर मैदा घेतला आहे आपण, बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लॉवर, बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेलं लसूण, लाल मिरचीची पेस्ट, व्हिनेगर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेलं आलं, मीठ आणि मिरपूड. तेल इकडे मी गरम करायला ठेवलेलंच आहे आणि या तेलामध्ये आपल्याला प्रॉन्स नंतर मिक्स करून फ्राय करून घ्यायचे आहेत. आपल्याला आधी प्रॉन्सला मॅरिनेशन करायचं आहे. प्रॉन्स मॅरिनेट करण्याकरता आधी आपण हे प्रॉन्स जे आहेत ते या बोलमध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये आपण घालूया हा मैदा 2 चमचे, नंतर घालूया कॉर्नफ्लॉवर 1 चमचा. याला थिक बॅटर बनवायचं नाही आहे, आपल्याला फक्त त्याला थोडंसं कोटिंग द्यायचं आहे या मैद्याचं आणि कॉर्नफ्लॉवरचं. थोडीशी ही लाल मिरचीची पेस्ट चवी करता आणि आपल्याला लागणार आहे थोडंसं व्हिनेगर. प्रॉन्सला मॅरिनेशन करण्याकरता 1-2 चमचे व्हिनेगर. आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. बॅटर बनवत नाही आहोत आपण त्यामुळे याच्यात पाणी वगैरे एक्स्ट्रा घालायची आवश्यकता नाही आहे. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे थोडंसं मीठ चवीला आणि हे व्हिनेगर जे आहे ते अजून थोडंसं घालून टाकू. थोडासा आंबटपणा येऊन द्यायचा आहे आपल्याला. आता हे मॅरिनेशन छान झालेलं आहे. आपण एक साधारणतः 10 ते 15 मिनटं आपण हे प्रॉन्स मॅरिनेट करत ठेवून देऊया. तेल गरम झालेलंच आहे. नंतर आपण ते प्रॉन्स फ्राय करून घेऊ. प्रॉन्स आता मॅरिनेट करून झालेले आहेत 10 ते 15 मिनटं. आपण आता ते फ्राय करून घेऊया. तेल गरम आहे. ते फ्राय करून घेणार आहोत. मस्त खरपूस तळून घेणार आहोत. पण याला कलर वगैरे असे द्यायची आवश्यकता नाही आहे की गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे
किंवा क्रिस्पी करून घ्यायचं असं नाही आहे. आपण ते मस्त फ्राय करून घेतोय फक्त जस्ट हॉट ऑइलमध्ये. आता आपल्याला इकडे हे प्रॉन्स नंतर टॉस करून घ्यायचं, त्यामुळे मी वॉकची फ्लेम पण ऑन करून घेतो. मोठ्या आचेवरती आपल्याला कुकिंग करायचं आहे, त्यामुळे या फ्लेमवरती मी करणार आहे. ह्याच्यात थोडंसं आपण तेल घेऊ. वंडरफुल. तेल एकदम गरम होतं, त्यामुळे प्रॉन्स पटापट चांगले असे फ्राय होऊन गेलेत, खरपूस फ्राय झालेत, पण क्रिस्पी वगैरे केलेले नाही आहेत मी. हे प्रॉन्स मी आता काढून घेतो. त्याचा रंग एकदम मस्त आलेला आहे, कारण आपण त्याच्यामध्ये लाल मिरचीची पेस्ट घातली होती, त्यामुळे हा रंग आला आहे त्याच्यामध्ये. वाव. आणि आता आपण जे करणार आहोत सॉल्ट अँड पेपर, त्याकरता आपण आता काय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतो. खरं तर सॉल्ट अँड पेपर हे युनिक कॉम्बिनेशन आहे. मीठ आणि मिरपूड एवढंच कॉम्बिनेशन आहे. सुरुवात करूया. आधी याच्यामध्ये घालणार आहोत आपण कांदा, थोडासा बारीक चिरलेला कांदा. नंतर ही कांद्याची पात. इकडे आपण कांदा आणि कांद्याची पात परतून घेतोय. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं हे आलं, 1-2 इंच आलं बारीक चॉप केलेलं. नंतर बारीक चिरलेली लसूण मात्र जास्त घालायची आहे, कारण लसणीचा फ्लेवर सुद्धा आपल्याला या सॉल्ट अँड पेपरमध्ये लागला पाहिजे. आलं लसूण कांदा मस्त परतून घेतलेला आहे आपण. त्याच्यामध्ये घालूया आपण हे आता प्रॉन्स. त्याचा रंगच एवढा इन्व्हायटिंग वाटतोय, अपीलिंग वाटतोय की बनवल्यानंतर तर आपल्याला वाटच बघता येणार नाही, नुसती पटापट खाण्याची उत्सुकता होईल. कांदा आणि आलं लसूण मस्त परतून झालंय. आता याच्यामध्ये घालूया आपण कोथिंबीर. नंतर घालणार आहोत मीठ. नंतर मिरपूड भरपूर घालायची आहे. फ्रेशली क्रश्ड मिरपूड, फर्स्ट क्लास. वरनं ही हिरव्या कांद्याची पात. वाह भाई वाह, क्या बात है. एकदम ड्राय स्नॅकी डिश प्रॉन्स सॉल्ट अँड पेपर. आज मी आत्ता तुम्हाला या आम्ही सारे खवय्याच्या किचनमध्ये बनवून दाखवली. तुम्हाला मात्र आता लगेच तुमच्या घरच्या किचनमध्ये बनवायचं आहे. त्याकरता आणि साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. कम ऑन. प्रॉन्स सॉल्ट अँड पेपर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, रेड चिली पेस्ट, व्हिनेगर, कांदा, कांद्याची पात, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ आणि मिरपूड. कृती: मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, रेड चिली पेस्ट आणि व्हिनेगर हे मिश्रण एकजीव करून मॅरिनेशन तयार करावं आणि प्रॉन्सला 10 मिनिटं लावून ते डीप फ्राय करून घ्यावेत. एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, कांदापात, आलं आणि लसूण परतून घ्यावी. त्यामध्ये तळलेले प्रॉन्स, कोथिंबीर, मीठ, मिरपूड आणि पातीचा कांदा घालून टॉस करून डिश सर्व्ह करावी.